म्हणून माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांच्या व्यथा आहेत, इथून उठूया आणि रस्ता अडवायला जाऊया। देवदत्त निकमांचा मी धन्यवाद मानतो आणि सगळ्यांचा धन्यवाद मानतो। चला उठा लगेच। छत्रपती शिवाजी महाराज की शेतकरी एकजुटीचा। मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचे, आपल्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल। काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा बिबट्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात या भागात वाढलं होतं तेव्हा पोलिसांनी आमच्यावर विविध प्रकारच्या कारवाई केल्या। मला पोलिसांना सांगायचं, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत, कारवाई करायची असेल तर आमच्या शेतकऱ्यावर करायची नाही, कारवाई करायची असेल तर ती कारवाई आमच्यावर त्या ठिकाणी तुम्ही करा। पण जोपर्यंत बघा विषय एवढाच आहे की सरकार म्हणते अल्निनो येते, पाऊस कमी होणार आहे। मला तुम्हाला विचारायचं, पाऊस कमी झाला तर तुमच्या शेतामध्ये काय पिकणार का? जर काय पिकणार नसेल तर जो भाव, जो माल आपल्या हातामध्ये आहे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? आता एमएलसीच्या इलेक्शन मध्ये एक तिकीटचं निराकरण, त्याच्या मागे 50 कोटी रुपयाचा व्यवहार झाला अशी चर्चा आहे। आमच्या शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या कांद्याला 10 रुपये अतिरिक्त मागितले तर काय चुकतंय? काय चुकतंय का? मग आपल्याला किती रुपये पाहिजे रेट? आपल्याला रेट पाहिजे 30। 2023 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं? आम्ही शेतकऱ्याला 24 रुपयाचा भाव देऊ। मग सरकारीचा राट तोडादा पोलीस प्रशासन आषाढाने मारायला आम्हाला परवानगी आहे। आमच्या लाईट बिल वगैरे कट करतात, त्यावेळेस जर इलेक्ट्रिक बोर्ड साहेब जर थांबावा लागला तर त्याला चापकाने हाणायची आमची ताकद आहे, आम्हाला अथॉरिटी आहे। बाजारभावाची व्यवस्थित यांनी नियोजन केलं नाही, हा चाबूक खास आम्हाला शेतकरी संघटनेच्या वतीने हा वापरण्याचा अधिकार आहे। म्हणून तुम्ही
शेतकऱ्याच्या बाजूने लगेच निर्णय घ्या ना. करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लगेच एका मिनिटात देता आणि शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेताना तुम्ही एवढा वेळ लावता हे आम्हाला वाटत नाही. सरकार दिरंगाई काय करते? दिरंगाई काय होतीये? काय नाही, त्यांना असं वाटतंय की आता इलेक्शन झालं, 3 वर्ष इलेक्शन झालं येणार नाही, त्यामुळे यांना वेटेज चालतंय. सामान्य लोकांना गृहीत करा. लाडक्या बहिणी 2.5 कोटीवरनं तुम्ही 1.5 कोटीवर आणल्या, परत पुढे हळूहळू कमी केला जातील. त्यामुळे कुठं ना कुठंतरी सामान्य लोकांना वेटेज धरलं जाते. सामान्य लोकांच्या मागण्या ह्या कुठंतरी बाजूला सारून फक्त व्यक्तिगत हिताच्या राजकारण केलं जाते आणि नफेखोरी या सरकारकडनं केली जाते असं आमचं ठाम मत आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळवा.